क्रिकेट स्पर्धा आणि पहिला हाफ यातील सेमीफायनल आणि त्यानंतर सेकंड हाफच्या दोन्ही संघ आलेले आहेत। या दोन्ही संघांना विनंती करेन की आपण संयोजकांना भेटायचं आहे। सेकंड हाफचे दोन्ही संघ चला ओपनिंग बॅट्समन लवकर चला। चारकोप शिव प्रतिष्ठान YGSC आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं। YGSC कृपाल जळगावकर आणि प्रशांत सावंत लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या। चला KKR जिंकलेली आहे। इकडे खेळून जा, तिकडे जाऊ नको सुजित। सुजित सावंतचे फोटो आपण पाहिलेत। मगाशी प्रशांत मयेकरने गोलंदाजी केली, तुम्ही म्हटलं मल्टी 11 कडून खेळणं मात्र आज KKR साठी साइडम प्रॅक्टिस देणारा गोलंदाज नाही तर एक खेळाडू म्हणून देखील फिटनेस पाहणारा सुजित सावंत त्यांचं देखील हार्दिक स्वागत। चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ लावू नका। सेकंड हाफ मध्ये देखील जे संघ आहेत ते या ठिकाणी तयार झालेले आहेत। कारण आज जर पाहायला गेलो तर पुढच्या रविवारी कदाचित पाऊस सुरू होईल। आज आपण पाहिलं तर अपेक्षा आहे सर्वांनाच की पाऊस सुरू झाला पाहिजे। वैभव केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये येणार आहे 9-10 पर्यंत। मला वाटतं वैभव तुझ्या गावीच तो आलेला की काय, लवकर पाठव इकडे। चला वेळ लावू नका, लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या। YGSC यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन फोर्स वन लाईव्ह ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहोत आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करूया। क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ लावू नका। महादेव विवेक जोशी
आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. प्रशांत मयेकर, सुधीर. क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रशांत, महेश, कुणाल, संदेश बांदेकर, कृपाल जळगावकर. नहीं जा रहे आप लाली. हर्ष आहे. चला हर्ष लवकर, वेळ लावू नका.
स्ट्राईकला सुधीर, नो स्ट्राईकला अमोल. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांनी 16 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी प्रशांत मयेकर, वैयक्तिक 11 आणि 2 षटकं टाकली असताना 3 गडी बाद केले आणि केवळ क्या बात आहे, आपका भी हार्दिक स्वागत. 7 धावा दिल्या होत्या. आताच उदय लब्धे यांच्याशी आम्ही चर्चा करत असताना सुनील यादव यांच्या नावाचा हार्दिक स्वागत. पहिला चेंडू दाबून खेळलेले आहेत. डिप्स गलीच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी येतोय. 1 धाव तर पूर्ण केल्या, मिस फिल्डिंग नाही, मात्र फंबलचं गॅम्बल झालं आणि 2 धावा पूर्ण. प्रशांत सावंत, नॉन स्ट्राईकला अमोल आहेत. सेमीफायनलचा सामना, यातील विजेता संघ नक्कीच फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथम पारितोषिक 8,000, द्वितीय पारितोषिक 4,000. राईट मोर द विकेट प्रशांत. शॉर्ट चेंडू आता मात्र पुन्हा एकदा पूल करायला गेले, टॉपेज लागला. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. 3-2 चेंडू. प्रशांत सावंत हलक्या हाताने, आपण जर पाहिलं तर जास्त स्पीड नाही, मात्र ऑफ ब्रेक गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. शॉर्ट चेंडू, स्लोवर 1. आता मात्र बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळलेला फटका. खेळाडू त्या ठिकाणी आहेत. 1 धाव तर पूर्ण केलेले आहे. जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी पोचेल 2 धावा मिळत आहेत. थोडं मागे सरा. जो आलेला संघ आहे, तुम्हाला विनंती राहील, जो संघ या ठिकाणी उपस्थित आहे, आपणास विनंती करते थोडं मागे व्हा प्लीज. डाव्या बाजूला कठड्यावर बसलेले जे आहेत, तुम्ही आतमध्ये बसला तरी चालेल. आता मात्र फुल टॉस मिस केलेला आहे आणि नक्कीच ही संधी होती फलंदाज सुधीरला. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव. या अगोदर आपण सुधीरला अशा चेंडूवर षटकार मारताना पाहिलं होतं. चार चेंडू, धाव संख्या 6. स्ट्राईकला अमोल, नॉन स्ट्राईकला आहेत त्यामुळे जे सुधीर. पहिल्यांदा अमोल स्ट्राईकला आपण पाहतोय या षटकामध्ये आणि ऑफ स्टंपच्या बाहेर आले. शफल होऊन चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेगला खेळायला गेले, मात्र कनेक्ट करू शकले नाही. चेंडू डॉट. पहिल्या 5 बॉलमध्ये केवळ धाव संख्या 6. 5 बॉल, धाव संख्या 6. पहिले षटक. फुल टॉस. खेळाडू त्या ठिकाणी ते संधी आहे आणि खेळाडू बाद गॉन. या अगोदर देखील पहिल्या षटकामध्ये असंच बाद केलं होतं प्रशांत सावंत याने. पहिला गडी मिळवला होता. आता देखील आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये धाव संख्या फक्त 6. 1 गडी बाद. अमोल बॅक टू द पॅव्हलियन. पहिला गडी बाद होतोय. YGSC यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब विरुद्ध चारकोप शिव प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना झेल घेतल्यानंतर लगेच सावली खाली गेलेला आहे. कडक ऊन आहे. नेहमी सवय नाही आहे मैदानात ओपन मध्ये खेळण्याची, त्यामुळे थोडासा लगेच सावलीमध्ये गेला. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला जो खेळाडू आहे, ज्याचं नाव आहे स्वप्नील, जो डीप पर जिन्होंने कैच लिया, ज्ञानेश्वर. मयेकर आता आलेले आहेत, नवीन फलंदाज. निलेश कुळे, आपलं देखील हार्दिक स्वागत. किरण कुळे, आपला देखील संघ तयार करा. लवकरात लवकर पुढील सामन्याचा देखील टॉस करू आपण. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने स्टंप टू स्टंप ज्याला बॉलिंग म्हणतात ते आपण पाहतोय. नेहमीच तुषार शिंदेने ज्या वेळेस YGSC साठी गोलंदाजी केली तर आपण त्यांना राईट आर्म ओव्हर द विकेट फास्टेस्ट पाहिलं होतं, मात्र वयानुसार आपला टप्पा चांगला आपल्याला पाहायला मिळाला. आता देखील या चेंडूला चांगल्या प्रकारे कनेक्ट केले. खेळाडू त्या ठिकाणी येणार. झेल होणार का? झेल सुटतोय. कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. 1 रन और 2 रन के लिए जा रहे. जिस तरह से ऐसे चल रहे थे, दौड़ रहे थे संदेश बांदेकर, मानो ऐसे लग रहा था कि घोंसला बना रहे थे. दोनों हाथ से घोंसले से पंछी उड़ता हुआ.
और इन 2 रनों के साथ अब रन संख्या स्कोर 8 रन। अगली गेंद स्लोवर वन, टप्पा गिरने के बाद अच्छा बाउंस भी मिला। एक अच्छी तरह से गेंद को अपने उंगलियों में निश्चित तौर पर स्पिन भी करा रहे हैं। जिस तरह से जो टप्पा था लेग स्पिन, अच्छी गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी, किफायती वाली। ये देखिए फिर एक बार आखिरी समय पर बल्ले का फेस खोला, गेंद को खेला, लेकिन जब तक ये डिक्लेयर में केवल 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा और रन संख्या 9 रन। दोपहर का सत्र शुरू हो चुका है। फोर्स वन लाइव यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक इस मुकाबले को देख रहे, आप सभी दर्शकों का फिर एक बार इस दोपहर के सत्र में हार्दिक स्वागत। यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब द्वारा आयोजित 40+ क्रिकेट टूर्नामेंट 2024 आज रविवार इतवार छुट्टी का दिन 2024 2 जून को इस मुकाबले को हम देख रहे। ग्राउंड नंबर 6-1 इस गेंद को पुल कर दिया, जब तक कि वहां पर डीप पर बबलू आएंगे, लेकिन पहले ही वहां पर खिलाड़ी पहुंच चुके हैं। नानेश्वर, अच्छी फील्डिंग। इसके पहले जो पहला मुकाबला खेले थे तब एक बेहतरीन सिक्सर बचाया था डीप मिड विकेट, जहां पर संदेश शेष। रन संख्या 10, अच्छी गेंदबाजी। स्ट्राइक पर प्रशांत, अंपायर का इशारा वाइड, अच्छी तरह से रीड किया था उस गेंद को। 11 पर 1 क्रिकेट का नील्सन आंकड़ा हम देख रहे हैं। 1-1 for 1। ऑन साइड पर हल्के हाथ से खेला हुआ स्ट्रोक। जब तक कि डीप से संदेश बांधे कर आएंगे, फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल। और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 12 रन। ओवर के बाद रन संख्या 12। अब गेंदबाजी के लिए क्या राहुल आएंगे या कृपाल जलगांवकर आएंगे? जेतू, प्रत्येक खेळाडू बघा सावलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण एवढी कडक ऊन आहे। महेशला आपण बघतोय पॉइंटला, ज्ञानेश्वर त्या ठिकाणी सावलीत उभा राहतोय, पुन्हा बाहेर पडतोय। आपण जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा झेल मगाशी ज्याने घेतला सुजय, याला देखील बरोबर झाडाखाली सावली मिळालेली आहे। तर छान असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय। आता मात्र या चेंडूला पूल केलेला आहे। ज्ञानेश्वर हातातून झेल सुटलेला आहे। 1 धाव मिळणार, यामध्ये कुठलीही शंका नाही। जीवनदान मिळते या एका धावेने। धाव संख्या 13। चांगला अटेम्प्ट होता, चांगला प्रयत्न होता, कारण ज्या प्रकारे बबलू त्या ठिकाणी ऑलमोस्ट पोहोचले होते, मात्र ज्ञानेश्वर पहिल्यांदा पोहोचले, त्यामुळे बॅकअपला उभे राहिले होते। या एका धावेने धाव संख्या आता मात्र पुढे सरकते। पुन्हा एकदा चांगला पूल पाहायला मिळतो। ज्ञानेश्वर त्या ठिकाणी आहेत। 1 धाव तर पूर्ण केलेली आहे। इंजुरीच असल्यामुळे थोडासा जास्त ट्राय करत नाही आहेत प्रशांत, आणि प्रशांतला काळजी घ्यावी लागणार आहे। धाव संख्या एकूण 14। यस, ज्यादा एक्शन में हम देख रहे हैं ज्ञानेश्वर को। और एक गेंद, लेकिन अच्छी तरह से गेंद को खेल दिया, कोई मौका नहीं। 6 रन। व्हाट अ शॉट, कमाल का स्ट्रोक। बॉल पुराना बॉल दीजिए तब तक। धाव संख्या 20। खूप छान फटका प्रशांत मयेकरच्या बॅट मधून आपण पाहायला मिळाला। या पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं एक चांगला षटकार, आता देखील चांगला पॉवरफुल हिट केला पूल करताना। हा देखील चेंडूला पूल केले, मात्र इन द एअर इट्स अनदर बॅक टू बॅक सिक्सर। व्हाट अ शॉट, कमाल की बल्लेबाजी प्रशांत मयेकर द्वारा। मल्टी इज ऑन फायर। पहिली गेंद
डीप स्क्वायर लेग, दूसरी गेंद मिड विकेट के ऊपर से। और देखते देखते अब प्रशांत इस मैच को रंग रूप लेकर आते हुए कमाल की बल्लेबाजी, रन संख्या 26। तीसरे ओवर में मैच में कमबैक किया। अगली गेंद फिर एक बार इस गेंद को नीचे रहती हुई गेंद बल्ले पर ज्यादा अच्छी तरह से टाइम नहीं कर पाए, लेकिन एक रन मुकम्मल, 2 सिक्सर आने के बाद इंटेलिजेंस ऑफ क्रिकेट, बुद्धि चातुर्य का प्रमाण। रन संख्या 1 से बढ़ता हुआ 27, 27। एक एक रन की अलग अहमियत यही समझाते हुए प्रशांत सिक्सर के बाद वो स्ट्राइक रोटेट किया। अगली गेंद, ये गेंद नीचे रहती हुई, इस गेंद पर निश्चित तौर पर 1 रन आएगा लेग बाय के द्वारा। अंपायर कुणाल 1 रन के साथ स्कोर 28-28। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28। 2 ओव्हरमध्ये फक्त आपण पाहिलं तर फार कमी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळाली होती। 2 ओव्हरमध्ये 12 रन्स आपण पाहिले होते आणि आता मात्र जबरदस्त कमबॅक। धाव संख्या 28, 2 षटकार आले होते। या ओव्हरला 16 मारलेले आहेत। राजेंद्र, राजू, सौरभ यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार। सुनील यादव, विपिन, गुरव, राहुल केदारी, केतन दाटावकर, सर्व खेळाडू। प्रशांत पिंजरावणकर पण आहे का? राहुल, प्रशांत पिंजरावणकर कुठे आहेत? येस, त्या पप्पूला देखील आपण पाहणार। वॉट अ शॉट, सुधीरच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क। शिवप्रतिष्ठानच्या गल्लीमध्ये या चेंडूला पाठवलंय। बाय बाय बॉल, टाटा, षटकार। काय बॅटिंग करताय, जबरदस्त, अप्रतिम फटका। संख्या 34। दुसरं षटक तुषारला दिले, मात्र दुसरं षटक आपण पहिल्या षटक प्रशांतचं पाहिलं होतं, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती। असं वाटलं होतं प्रशांत सेकंड ओव्हरला येतील, मात्र या ठिकाणी तुषार याला दिलेलं आहे आणि पहिला चेंडूवर षटकार। धाव संख्या 34। बॉल, बॉल द्या, बॉल, जुना बॉल द्या। आणि एक पलीकडचा गेलेला जो मॅच बॉल आला तर बरं होईल, कोणीतरी जा तिकडे। सुधीर तयार, पुढचा चेंडू तुषारचा। आता मात्र कॉटन बोल्ड, सॉफ्ट डिसमिसल। व्हॉट अ कमबॅक बाय तुषार शिंदे। आणि आता ओनिश कवारे आलेले आहेत फलंदाजीसाठी। नॉन स्ट्राईकला प्रशांत मयेकर। धाव संख्या आपण पाहतोय 4थ्या षटकातील 2 चेंडूनंतर धाव संख्या 34। दुसरं षटक आपलं वैयक्तिक घेऊन तुषार शिंदे। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट तुषारचा मोनीसाठी। पहिला चेंडू थोडासा लेट खेळले, आपण पाहिलं तर बॉल येईपर्यंत वाट पाहिली, नजर। कारण मगाशी ज्यावेळेस आपण पहिल्या मॅन ऑफ द मॅच नंतर आपण पाहिलं आयसाईड, हँड आय कोऑर्डिनेशन, पण एक सर्वांना एकत्रित आणण्यासाठी एक चांगला आपण संकल्प आणि चांगली संकल्पना पाहतोय 40+ माध्यमातून। प्रत्येक संघात 2 खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळतील। जानेवारी 1985 टू डिसेंबर 1985 असे 2 खेळाडू प्रत्येक संघात पाहायला मिळणार आहेत। विनोद विलास यांना देखील आपण पाहणार आहोत। सेक्टर 4 ची जोडी किरण कुळे, त्यानंतर इतर सेक्टर 3, 4, त्याप्रमाणे सेक्टर 2
पुढे सरसावत मारला फटका, दॅट शुड बी टेकन. खेळाडू बाद गॉन. मोन इज बॅक टू द पॅव्हलियन. और एक खिलाडी आउट. थँक यू. बॅट्समन नेम प्लीज. अजय पाटील आलेले आहेत. चांगलं कमबॅक केले तुषार शिंदेने. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू विकेट. 2 या ठिकाणी विकेट. आणि दाखवून दिलेला आहे तुषार शिंदेने देखील की मी दुसरी ओव्हर का टाकत आहे. जरी पहिल्या चेंडूवर षटकार मिळाला असला तरी सुद्धा या ओव्हरमध्ये मी कमबॅक करून देणार आहे आपल्या संघाला. चेतन चौलकर देखील खूप एक्साइटेड झालेले आहेत मॅच खेळण्यासाठी, ज्यांना विकेट किपिंग आपण करताना पाहणार आहोत. बिपिन गुरव, राहुल केदारी, केतन दटावकर, राजू सौरभ, प्रशांत पिंजरावणकर, तावडे. आता मात्र पुढे सरसात मारलेला फटका. खेळाडू त्या ठिकाणी येतात. एक धाव तर पूर्ण होणार आहे. एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 35. 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. चांगलं कमबॅक. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर तुषार शिंदे आपली ओळख या ठिकाणी दाखवत असताना गोलंदाजाची एक वेगळीच चुणूक. स्लोअर वन लेग स्टंपच्या बाहेर वाईड. धावसंख्या 36. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता. फ्लाईट दिली होती, लेग ब्रेक. मगाशी म्हटलं मी की प्रशांतचं पहिले षटक आल्यानंतर असं वाटलं होतं प्रशांत मात्र विश्वास कर्णधाराचा तुषार शिंदेवर, आणि तुषारने त्या कर्णधाराच्या विश्वासाला सार्थ ठरले. मात्र समोर आहे प्रशांत, ज्याने आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. पुढचा चेंडू चांगला कनेक्ट होणार, मात्र त्या अगोदर थोडासा बॅटच्या खाली लागतोय. टायमिंग होत नाहीये आणि बॉल निघून जातोय स्टंपवरून. थोडासा खाली राहिलेला चेंडू. षटक क्रमांक समाप्त होते 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 35. फक्त 7 धावा आलेल्या आहेत. सॉरी 36. फक्त 8 धावा आलेल्या त्या ओव्हरमध्ये. शेवटचं षटक घेऊन राहुल वाळवेकर. सुनील यादव, नितीन कदम. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय डिक्लेअर मध्ये. बॉल बॉल तोपर्यंत हर्ष अंपायर तिथे उभे राहा. हर्ष अंपायर थांबा. तुम्ही कुठे चाललात बॉल आणायला? चला मॅच बॉल आलेला आहे 37. शेवटचे 5 बॉल या अगोदर 44 धावांचं लक्ष दिले होते. ज्यावेळेस पहिल्या मॅच मध्ये 43 धावा केल्या होत्या प्रशांत इलेव्हन राजमित्र मंडळ विरुद्ध. स्लोवर वन चेंडू होता. चांगली फ्लाईट दिली होती. मात्र जोपर्यंत प्रशांत सावंत जर्सी नंबर 12 युवराज सिंगचा लकी नंबर घालून खेळतोय प्रशांत सावंत. धावसंख्या 1 ने पुढे 38. डावेष्टी बाहेर वाईड. अवंतर धाव संख्या 1 ने पुढे सरकते 39. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील खेळाडूंसाठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. प्रथम पारितोषिक 8,000, द्वितीय पारितोषिक 4,000. आणि खेळाडू बाद होतोय. कॉट अँड बोल्ड. सेकंड प्राइज 5,000 आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज मंगेश करबेलेचा लवकर एक चांगल्या प्रकारे बॅटिंग करून परत आहेत ते म्हणजे प्रशांत मयेकर. आपल्या संघाचा डोलारा सांभाळला. 2 षटकामध्ये केवळ 12 धावा असताना त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या होत्या.
ज्यामध्ये 2 षटकार आपण पाहिले, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट वरून, आणि तो बाद झाल्यानंतर मंगेश करबेले यांना आता मात्र जबाबदारी स्वीकारावी लागेल. एकूण धाव संख्या 39-39. 3 चेंडू शिल्लक. धाव संख्या 39. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस केला, हलक्या हाताने खेळलेला, पूर्ण स्ट्रोक खेळणं गरजेचं होतं मंगेशला. सर्व लहान मुलं मागे उभे राहा, मोबाईलवर लक्ष आहे, मागे व्हा. क्लासला जायला आले, हातात मोबाईल घेऊन तुम्ही बसलेला आहात, मागे व्हा तिथून लवकर. चौघाई लवकर, मी 10 म्हणणार, 10. हां, थँक्यू. आता मात्र सरसावत पुढे आलेत, मात्र संदेश बांदेकर बघा कोण होते त्या ठिकाणी. वैभव राणे होते, मात्र त्यांच्या दरम्यान या ठिकाणी जबरदस्त प्रशांत सावंत, परश्या. धाव संख्या टोटल 42. वन टू गो. धाव संख्या 42. आणि आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला कृपाल, वन बाउंड चेंडू, सीमा पार, चौकार, नशिबाचा चौकार. गॅप मध्ये अजय पाटीलच्या बॅट मधून. धाव संख्या 46. 47 धावांची गरज 5 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब या संघाला शेवट करत असताना अजय पाटीलने जो निर्णायक चौकार मारला, तर सामन्याचं गणित बदलणारं ठरणार का? एक मोमेंटम घेऊन आले, बॉलवर येण्याची गरज होती कृपालला, मात्र बॉलवर आले नाही, तोपर्यंत बॉल निघून गेला. आणि धाव संख्या 46.
हार्दिक स्वागत करतोय. मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपला माणूस भूषण अनंत विचारे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जे मॅन ऑफ द मॅच सामनावीर आपण पाहत आहोत, जे सौजन्य लाभलेले आहे, यांच्या ठिकाणी उपस्थिती होत आहे. चला, टॉस साठी स्वराज मित्रमंडळ कुठे आहे? स्वराज आणि स्नेहवर्धन आलेले आहेत. षटकार मारला तर 1000 रुपये. भूषण अनंत विचारे आपला माणूस यांच्याकडून बबलू साठी षटकार मारला तर. ऑन साइडला फक्त या ठिकाणी पुश केलेला आहे. एक उत्कृष्ट टेनिस तर्फे लेदर क्रिकेटर आहेत बबलू, स्वतः विराट प्रोप्रायटर बँडचे. गोलंदाज मंगेश करबेले. पहिल्या चेंडूला खेळून काढलेला आहे. ऑन साइडला 1 धाव स्वतःचा आणि संघाचं वैयक्तिक खातं खुललेलं. कशा वेळा आपलं हार्दिक स्वागत. 11 हा देखील एक संघ प्रसिद्ध होता आणि त्यांचे देखील संघ मालक आता या ठिकाणी खेळणार आहेत. आता मात्र ऑन साइडला चांगले क्षेत्ररक्षण महादेवकडून. जसं प्रत्येक चेंडूला क्षेत्ररक्षण टाळ्यांचा गजर येतोय. सुधीरने खूप लांब षटकार मारला होता, जणू काही चारकोप शिव प्रतिष्ठानच्या गल्लीमध्येच मारलेला षटकार. या मैदानातली सर्वात लांब बाउंड्री. फुलटॉस मात्र महादेव येईपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी स्वतः खेळाडू आहेत तिथे लंगॉनला ते येत आहेत. 1 धाव संख्या पुढे सरकते 2. आपला माणूस भूषण अनंत विचारे यांच्याकडून षटकारासाठी पारितोषिक आहे बबलूसाठी. व्हॉट अ शॉट. चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, आपण लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. 2 धावा. मेरिट ऑफ द बॉल. टेक्निकली कसं खेळलं जात आहे दाखवत आहेत. डीजे नका लावू. 2च धावा आहेत. जुना बॉल द्या. आणि लेदर क्रिकेट आणि नेहमीच खेळणार आहे त्यामुळे प्रत्येक बॉल मेरिटवर खेळणं पसंत करतो. ऍक्शन रिप्ले बघा जे लाईव्ह पाहतात. बरोबर बॉलच्या टॉप ऑफ द बॉल नाही तर बॉलच्या बरोबर खाली नजर आपण पाहिली. डोळ्याच्या बरोबर खाली बॉल पाहिला. त्यांचा ड्राईव्ह डावा पाय पुढे काढला. त्यानंतर लॉफ्ट केला त्या चेंडूला कव्हरच्या वरून. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 4. आता मात्र हा चेंडू थोडासा जलद गतीने टाकलेला. बॅट्समनला पूल करण्या अगोदर टप्पा पडून यष्टीरक्षक प्रशांत मयेकरच्या हातामध्ये. मंगेशने ओळखलं की ज्या पद्धतीने ड्राईव्ह चांगले करू शकतो तर चांगले पूल करण्यासाठी एक चेक करूया आपण. आणि रिली टेस्ट बाय बॉलर. इट्स अ डॉट डिलिव्हरी. फुटता चेंडू. एकदा जागा बनवलेली आहे पॉइंटच्या दिशेने. डिक्लेअर मध्ये 1 धाव. खूप चांगला इनसाइड आउट ज्याला म्हणतात तो फटका पाहायला मिळाला. रूम बनवून आपली बॉडी बॅलन्स छान तयार केलं. अशा प्रकारचे फटके खेळत असताना आपल्याला कशा पद्धतीने आपलं शरीराचं वजन त्या ठिकाणी बॉलवर कॅरी करायला लागतं त्या पद्धतीने ओव्हर झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या टोटल 5. लुपिन धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे 47 करायचे आहेत. शेवटच्या चेंडूवर अजय पाटील यांच्या बॅटमधून चौकार आला होता आणि आता 42 धावांची गरज आहे 24 चेंडूमध्ये. 2-4 बॉल्स 4-2 रिक्वायर्ड. 4-2 रन्स रिक्वायर्ड. 2-4 बॉल्स. लुपिनचा पहिला चेंडू जलद गतीने
खेळाडू त्या ठिकाणी मोनिश पहिले आले, त्यानंतर मागे गेले, तोपर्यंत बॉल चौकार. मोनिश कडून ही अपेक्षा नव्हती. नक्कीच एक चांगला खेळाडू आहे, मात्र बॉलचा टप्पा घेण्यामध्ये थोडी चूक झाली आणि हा चौकार, नशिबाचा चौकार म्हणू शकतो. पण बॉल स्टॉप करता नक्कीच आला असता, वेळ तेवढा होता आणि टप्पा पडल्यानंतर थोडंसं मागे पुढे त्या दरम्यान चेंडू निघून गेला चौकारासाठी. आणि या 4 धावांनी आता मात्र धाव संख्या पुढे सरकते 9. कॉटन बॉल खेळाडू बाद, एक तेरी एक मेरी, टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर. प्रथमेश, आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रथमेश, आपला माणूस भूषण अनंत विचारे आपणास विनंती राहील, आपण व्यासपीठावर यायचं आहे वरती. ही विनंती राहील आपणास. प्रशांत देखील आलेले आहेत, श्रीकांत आहे. सर्व खेळाडू आज पाहायला मिळतील. चारकोप मधील 40+ पहिलेच वर्ष आणि यानंतर रबर बॉल देखील आपल्याला पुढच्या महिन्यात याच मैदानावर पाहायला मिळेल. रबर बॉलची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळू शकते याच ठिकाणी. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय लुपिन. साईकला संदेश बांदेकर, ऑफ स्टंपर चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात थोडंसं पाहिलं, बाहेर निघतोय, कुठल्या प्रकारे खेळण्याचा पवित्रा घेतला नाही आणि चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या एकूण आहे 9 आणि षटकातील बॉल झाले आतापर्यंत 3. पुढचा चेंडू लुपिन टू संदेश बांदेकर. सरळ मारलेला फटका मंगेश करबेले लॉंगॉनला, 1 धाव. आणि जोपर्यंत चेंडू फेक, रनआउटची संधी, बबलू पोहोचणार का? आणि आता मात्र पाहणं गरजेचं राहील. पंच पाहतील आणि सांगतील. आणि खेळाडू बाद कुणाल. बबलू बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र बबलूच्या निमित्ताने डब्ल्यू मिळालेला आहे. चारकोप शिव प्रतिष्ठान संघाला ने डब्ल्यू मिला तो निश्चित तौर पर लुपिन को मिलने वाली है सफलता टीम के लिए. जो टीम चारकोप शिव प्रतिष्ठान, धाव संख्या टोटल आता दुहेरी अंकामध्ये 2 डिजिट मध्ये आपण पाहतोय. धाव संख्या 10. आणि या चेंडूवर सोपा झेल होणार का? दर्शक, गेंद बनी दर्शक और दर्शक नहीं पहुंच चुके वहां पर. आणि संधी मिळाली असती, संदेश बांदेकर तुम्हाला मिळू शकला असता. याच ओव्हरमध्ये लुपिन वेगवेगळ्या संधी निर्माण करतायत. 4 नाही तर 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू, धाव संख्या आपण पाहतो 11. 2 गडी बाद 11. स्ट्राईकला राहुल वाळवेकर. लुपिन, पहिला चेंडू या ठिकाणी डिक्लेअर मध्ये 1 धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते, ती म्हणजेच टोटल 12. दोन्ही संघांची समान धाव संख्या आपण पाहतो. तिसऱ्या षटकामध्ये प्रशांत मयेकरने 2 षटकार खेचले. तदनंतर एकूण 16 धावा तब्बल कुठल्या होत्या. ज्यावेळेस आपण पाहिलं धाव संख्या 12 वरून 28 वर गेली. आता स्वतः प्रशांत मयेकर त्या ठिकाणी येत आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 6 नंतर 16 आपण पाहिले होते, नंतर 8 पाहिली होती आणि शेवटच्या षटकामध्ये 10. आता आपण पहिल्या षटकामध्ये 6 पाहिल्या आणि आता 5 आणि 7. धाव संख्या 12. प्रशांत मयेकर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला संदेश बांदेकर. नॉन स्ट्राईकला आहेत राहुल वाळवेकर. धावांची गरज आहे 35. चेंडू शिल्लक आहेत 18. पहिला चेंडू प्रशांत आणि पहिला चेंडू सीमा पार. आणि हा येतोय खणखणी दणदणी षटकार. फुलटॉस चेंडू. 6 धावा की 4. खाली लागलाय बॉल, टप्पा पडून 4 आहेत चौकार.
31 धावांची गरज 17 बॉल मध्ये 17 चेंडू 31 धावांची गरज. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर फुलटॉसला बनवलं संदेश बांदेकरने. चेंडू मिड विकेटला, षटकार. डाव्या यष्टी बाहेर इशारा वाईट. एक अवांतर धाव आणि एका अवांतर धावेने धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या 17. इशारा वाईट. या वाईटने आता मात्र पुढे सरकते. धाव संख्या जाऊन पोहोचते 18. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा. चेंज ऑफ पेस चांगला पाहायला मिळाला. त्या चेंडूला अपेक्षा होती फलंदाजाला की जोरात येईल बॉल थोडा वेगाने, मात्र तितकासा वेग, थोडासा गती परिवर्तन केली, थोडीशी कमी गतीने आपण म्हणू शकतो. आत टाकलेला चेंडू फलंदाजाने ओळखला नाही आणि चेंडू निर्धाव. आता मात्र कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळलेला फटका आणि हा चेंडू थांबणार नाही. हा येतोय कणकणी दणदणीचा झुणे. चौकार. 4 धावा मिलेंगे. रन 4 तो बेड़ा होगा पार. संख्या 22. यानंतर क्रीज आखून घ्यायचे. यानंतर पॉपिंग क्रीज बॉलिंगच्या साईडची. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. धाव संख्या 28. षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत. पहिला बाउंड्री, नंतर वाईड वाईड, नंतर डॉट आणि 4 आणि 6. बरोबर आहे. 28 धाव संख्या 28. आता मात्र साऊथ चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावत असताना आणि एका धावेने धाव संख्या 29. तिसऱ्या षटकामध्ये 16 आपण पाहिल्या होत्या. आता 17 पाहतोय आपण या इनिंग मध्ये. हो ही संधी होती. डबल माइंड झाले. पुढे खेळू की मागे. लुपिन यष्टीरक्षक होते. ड्राईव्ह करायला गेले. चेंडू डॉट. धाव संख्या 29. 12 चेंडू 18 धावांची गरज. मंगेश करबेले आपल्या वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. या अगोदर समीकरण सुरू आहे बघा. दोन्ही संघांची धाव संख्या जर आपण पाहिली तर त्याच अनुषंगाने 6-7, 16, 7-5, 17, 29 फक्त एका धावेने पुढे आहेत. दोन्ही संघांची जर तुलना केली तर धावांची. मंगेश करबेले गोलंदाजीसाठी येत आहेत. लुपिन लॉंगॉनला आलेले आहेत. फिड्डो हे देखील उपस्थित आहेत.
कोणते कोणते खेळाडू कोणत्या संघाकडून खेळतील आता मात्र पाहायला मिळेल. 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धा यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजक म्हणून या ठिकाणी कामगिरी करतात. प्रथम पारितोषिक 8,000, द्वितीय पारितोषिक 5,000. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज. पहिला चेंडू डॉट. 11 चेंडू आणि धावांची गरज आहे 18. हे ओव्हर फार महत्वाची आहे, ज्या ओव्हरमध्ये नक्कीच समीकरण तयार होईल आणि त्या अनुषंगाने मंगेश करबेल यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. जे होत आहे षटकारी फुटचा चेंडू. राईट हँड बॅट्समन संदेश साडी. संदेश सज्ज होताना हा देखील चेंडू आणि हाताला लागून गेलेला आहे. लुपिन त्या ठिकाणी आहेत आणि एकच धाव. खूप चांगला अटेम होता. महादेव देखील त्या ठिकाणी महादेवच्या माध्यमातून डाव्या आपल्या हातावरती चाटून गेला तो चेंडू, मात्र चांगला प्रयत्न केला. दहा चेंडू 17 धावांची गरज. पुढचा चेंडू राहुल साडी आणि खाली राहतोय बॉल. अजून एक चेंडू डॉट. 9 चेंडू 17 धावांची गरज. याच ओव्हरमध्ये सामन्याचं गणित समीकरण बदलणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. दोघांकडे क्षमता आहे मोठे हिट करण्याची, मात्र मंगेश करबेले या ठिकाणी एक चांगली ओव्हर टाकतो आणि चांगले षटक टाकून आपल्या संघाला कमबॅक करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहे. पुढचा चेंडू मंगेश. राईट हँड बॅट्समन राहुल सज्ज होताना आणि आता मात्र बघूया चेंडूवर खेळाडू येतील. एक धाव तर पूर्ण केलेली आहे आणि जोपर्यंत एका धावेने समाधान आहेत. कुठली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मानस नाही दिसत आहे. 8 चेंडू धावांची गरज आहे. 16 संख्या 16 अजूनही करायच्यात 8 चेंडू मध्ये. मंगेश करबेली स्ट्राईकला आपण पाहतोय. संदेशसाठी पुढचा चेंडू. हा देखील चेंडू मात्र बाय की बघूया बॉल निघून गेलेला आहे बायच्या रूपामध्ये. एक धाव आणि एका धावेने धाव संख्या मात्र पुढे सरकते, ती म्हणजेच 32. 1 टू गो. शेवटचा चेंडू फार निर्णायक. 15 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना 5 चेंडू मध्ये केवळ 3 धावा दिलेल्या आहेत आणि आता 7 चेंडू 15 धावांची गरज. स्ट्राईकला राहुल. गोलंदाजी करत असताना मंगेश करबेले. राईट आर्म ओव्हर द विकेट. शार्कोफशी प्रतिष्ठान विरुद्ध YGSC. पुढचा चेंडू सामना करतोय राहुल साडी. राहुल सज्ज आणि पंचांचा इशारा येतोय नो. हे पट्टीच्या बाहेर आणि या नो ने 1 ने धाव पुढे जाईल, ती म्हणजेच 31. 14 धावांची गरज आहे. फ्री हिट वगैरे काही नाही आहे, लक्षात घ्या. 7 चेंडू 14 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. चांगला चेंडू शेवटचा. बरोबर बॅट्समनला ओळखलं. खूप चांगलं षटक मंगेश करबेले यांचं. फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. व्हॉट ओव्हर. आणि टाळ्यांचा गजर होतोय ज्या ठिकाणी चार्कोफशी प्रतिष्ठानच्या सर्व समर्थकांकडून. आता 6 चेंडू धावांची गरज आहे 13. स्ट्राईकला राहुल आहे. नॉन स्ट्राईकला आहे संदेश. दोघांकडे मोठी इनिंग खेळण्याची क्षमता आहे. दोघंही तितकेच सक्षम, तितकेच आक्रमक. मात्र बघूया कोण जिंकणार ही मात्र उत्सुकता राहील. प्रशांत पिंद्रावणकर दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत. रायझिंग सन की बघूया कोणता संघ आपला माणूस या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील. राहुल केदारी, केतन दाटावकर, त्यानंतर वेगवेगळे असे खेळाडू आहेत. राजू सौरभ, बिपिन गुरव, अमोल शेवटचं षटक घेऊन. सहा चेंडू 13 धावांची गरज.
6 ball 13 runs to win. चारकोप शिव प्रतिष्ठान की यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब. राऊंड द विकेट पहिला चेंडू राहुल साठी. राहुलने या चेंडूला खेळून काढलेला खेळाडू त्या ठिकाणी आहे सुधीर. एक धाव तर मिळालेली आहे. चांगल्या प्रकारे थ्रो. 1 बाउन्स 2 बाउन्स. 5 चेंडू धावांची गरज 12. अतिशय अटीतटीचा सामना. यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लब आयोजित 40 वर्षावरील खेळाडूंसाठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. उपांत्यविरुद्ध सामना. अमोल सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. प्रथम पारितोषिक 8,000. द्वितीय पारितोषिक 5,000. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचणार ही मात्र उत्सुकता प्रेक्षकांना देखील आहे. फोर्स वन लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहत आहोत युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लिंक पाठवा आपल्या मित्र परिवारांमध्ये. फोर्स वन लाईव्ह FORCE1 लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 5 चेंडू 12 धावांची गरज. स्ट्राईकला संदेश. संदेश पुढचा चेंडू स्लोवर 1. या देखील चेंडूला खेळून काढलेला आहे सुधीर आहे. खूप चांगला चेंज ऑफ पेस. लेग ब्रेक स्लोवर 1. आणि आता आपण पाहतोय 4 चेंडू आणि धावांची गरज आहे 11. चार चेंडू 11 धावांची गरज. राहुल साठी पुढचा चेंडू राहुल. आणि राहुलने केलेला मात्र मिस टाइम. हा झेल होणार आणि मोनिश आणि खेळाडू बाद गॉन. महत्वाची विकेट. मॅच इज ऑन हियर फॉर चारकोप शिव प्रतिष्ठान and राहुल वावेकर बॅक टू द पॅव्हल. इट्स अ बिग विकेट. आणि 3 बॉल 11 धावांची गरज. महेश आलेला आहे जर्सी नंबर 14 वेळा सचिन तेंडुलकर सरांना ब्रेट लीने आउट केले. मात्र या ठिकाणी राहुलला बाद करण्यामध्ये यश मिळालं अमोलला. आणि आता मॅच 3 चेंडू 11 धावांची गरज. प्रमुख फलंदाज नॉन स्ट्राईकला आपण संदेश बांदेकर यांना पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. खूप चांगल्या प्रकारचं वैविध्यपूर्ण गोलंदाजी अमोल यांच्याकडून. ज्या प्रकारची मिश्रणयुक्त गोलंदाजी. पहिला चेंडू ज्या टप्प्यावर टाकला दुसरा चेंडू निश्चितपणे आपल्याला स्लो रन पाहायला मिळाला. स्ट्राईकला महेश सज्ज होते. 3 चेंडू 11 धावांची गरज. आणि आता विकेट किपर क्लोज आलेले आहेत. नक्कीच एक चांगला पर्याय तयार केलेला आहे गोलंदाजीसाठी. सज्ज होते राऊंड द विकेट. पॉइंटचा खेळाडू दर्शक यांना मात्र आता या ठिकाणी गलीमध्ये आणलेले आहे. 3 चेंडू 11 धावांची गरज. स्ट्राईकला महेश. नॉन स्ट्राईकला संदेश बांदेकर. शॉट पॉइंट एक आहे. पुढचा चेंडू महेश साठी. महेश सज्ज होतोय आणि या चेंडूला खेळून काढलेल्या मात्र आता एकच धाव मिळणार लेग बायच्या रूपामध्ये. 2 चेंडू 10 धावांची गरज. एक चांगला ड्रीम बॉल टाकायचा आहे तर एका बाजूला एक मोठा फटका या चेंडूवर येणं गरजेचं आहे जेणेकरून संदेश बांदेकर 2 चेंडू मध्ये 10 साठी सज्ज होईल. आणि क्रिकेट का खेल है जहां प्रेडिक्शन फेल है. फुल टॉसचा चेंडू आपण पाहतोय. वेल 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 क्या चल रहा है खेल. गेंदबाजी के लिए तैयार. आखिरी 2 गेंदे. रन संख्या 10. अगली गेंद संदेश के लिए. ओ गेंद डॉट. कमाल की गेंदबाजी. स्लोअर 1 लेग ब्रेक. पढ़ नहीं पाए. जैसे म्हणतात अच्छी किताबें अच्छे लोग तुरंत समझ नहीं थे उन्हें पढ़ना आवश्यक है. और अच्छी किताबें अच्छे लोगों को पढ़ना आवश्यक. वैसे अच्छी गेंदों को पढ़ना आवश्यक. अब केवल मात्र औपचारिकता. 1 बॉल और जीतने के लिए 10 रन की जरूरत. कमाल की गेंदबाजी. इस मैच के हीरो है अमोल जिन्होंने मैच को केवल बनाया नहीं मैच को बचाया. अगली गेंद संदेश के लिए. इस गेंद को खेले निश्चित तौर पर शिव प्रतिष्ठान चारकोप फाइनल में पहुंच चुके हैं. मगाशी म्हटलं शेवटचा चौकार अजय पाटीलने मारलेला. मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमोल चारकोप शिव प्रतिष्ठान. काय जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी या ठिकाणी पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करत असताना एका चांगल्या संघाला पराभूत करून आता मात्र चारकोप शिव प्रतिष्ठान हा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. पहिल्या मॅच मध्ये 43 करून 43 वाचवल्या. या मॅच मध्ये 44 करून वाचवल्या.
चांगली 2 षटकं आपण पाहिली मंगेश करबेले. 2 ओव्हरमध्ये 18 धावांची गरज असताना 5 धावा दिल्या. 2 ओव्हरमध्ये 10 धावा दिल्या होत्या मंगेशने आणि चांगली कामगिरी. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच आहे, गेम चेंजर, हिरो अमोल. चला जोरदार टाळ्या होऊ द्या. या मॅचचा खरा हिरो तो ठरतोय, ज्यांनी या केवळ सामन्यामध्ये रंगत वाढवली नाही तर आपल्या संघासाठी तर 13 धावा वाचवल्या. चांगली गोलंदाजी. मी विनंती करते आपला माणूस भूषण अनंत जल्लो जोश पाहायला मिळतोय. चारकोप शिव प्रतिष्ठान बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी गणपती बाप्पा मोरया. स्नेहवर्धन विरुद्ध स्वराज या 2 संघांमध्ये आपण पुढील सामना पाहणार आहोत. स्नेहवर्धन तुम्ही टॉस जिंकलात, फिल्डिंग ना. स्नेहवर्धन संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी विनंती करते स्वराज आपण लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवायची आहे. स्नेहवर्धन मित्रमंडळ विरुद्ध स्वराज मित्रमंडळ. केला शृंगार आज घातला दिसते मी भारी जाऊन सरा मी खास